श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा मास भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व फार जुने असून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेमध्ये याला एक विशेष स्थान प्राप्त आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवार व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि गुरुदेवांची पूजा केल्यास व्यक्तीचा जन्मोजन्माची पापे नष्ट होतात, जीवनात सुख समृद्धी येते आणि आध्यात्मिक उन्नती होते. या दिवशी भाविक उपवास करतात, मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा, भजन कीर्तन आणि कथा वाचनात सहभागी होतात. हा व्रत केवळ वैयक्तिक आध्यात्मिक लाभच देत नाही तर सामाजिक सलोखा आणि धार्मिक जाणीव वाढवण्याची संधीही उपलब्ध करून देतो. मार्गशीर्ष महिन्याविषयी महाराष्ट्रात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहे. स्वतः भगवान विष्णूंनी या महिन्यात विशेष ध्यान, भक्ती आणि व्रत करण्याचे महत्त्व सांगितले होते, अशी धारणा आहे. या महिन्यात केलेली पूजा, अर्चा आणि दानधर्म अत्यंत पुण्यकारक मानला जातो. या व्रतामुळे मानवी जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर हे किडे तुमच्या घरात येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे. शास्त्रानुसार या 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्याच्या आसपास परिसरामध्ये फिरतात. त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळतं, ते घर श्रीमंत होतं, घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते. या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे. हे किडे त्या घराभोवती फिरत असतात, ज्याचे घर पैशाने भरणार आहे. हे 10 किडे खूपच शुभ मानले जातात. 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे किडे संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे. हे 10 जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. भगवान नारायण वाहन गरुड देव आहे. देवोंके देव महादेव यांचे महानंदी आहे. महादेवाचे पुत्र कार्तिकाचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे. जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका. त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती संपली आहे. तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ते आता समाप्त होणार आहे. आता तुमचा चांगली वेळ चालू होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहे ते 10 जंतू. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल. चिचुंद्री ही तर तुम्ही कितीही वेळा बघितली असेल. हीच चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल, ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते, त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते. चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारून घरामध्ये सर्व नकारात्मकता ती शोषून घेत असते. घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकार प्राणी हे नसतात. चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खाते. साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल, पण चिचुंद्री थुंकी विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते. चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत. चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच. याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या तिला लवकरच खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते, त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते. चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावर
घरावरील संकट टळते, अनेक संकट संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते. हीच चिचुंदरी तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये खूप शुभ मानली जाते. तसेच चिचुंदरी घरामध्ये येते त्याच वेळी सूचना देते. सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात. जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल, त्यावेळी जर चिचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली, त्याच वेळापासून चिचुंदरी त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. सर्व समस्या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. हा एक खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं, चिचुंदरी येणं खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं की चिचुंदरी आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते, परिवारामध्ये खुशाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. चिचुंदरीने आपल्या घराला जर 4 प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जीवनामध्ये अखंड धन प्राप्ती होते आणि घरामध्ये पूर्ण समस्या, क्लेश, वादविवाद संपून जाते. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत तुम्हाला बघायला मिळते. दुसरं म्हणजे उंदीर. उंदीर ज्या घरामध्ये येतो तर तिथं दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका, कारण उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठं पाप माथ्यावर लागतं. एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं, त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता, कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करून देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता आणि समस्या या वाढत जातात. मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल, कारण मधमाशी ज्यावेळी मधाची पोळी बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद विवाद, भांडणे, अशांती राहत असते. मधुमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावे. मधुमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात. मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकतात. तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसलं की घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. फुलपाखरू. मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरं जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबिरंगी होणार आहे. तुमचं जीवन यशाने भरणार आहे. घरामध्ये असं फुलपाखरू बरकत घेऊन येतं. प्रत्येक समस्येपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन, खुशालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हकलून लावू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. नंबर 5. मित्रांनो, घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रतेचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. असे प्राणी घरात येताच घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख, दारिद्र्याचा संकेत देत असतो. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे.
पाल ही खूपच शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरामधून हकलून दिलं जातं किंवा त्यांना मारलं जातं, परंतु असं करू नये. पालीला मारणे खूप मोठं पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण देणे होय. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते व पाल घरामध्ये सर्व झुरळे, कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे खूपच शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठीमागे जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे, असा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे असा संकेत असतो. तसेच 2 पाले दिसली किंवा त्यांची शेपटी कटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला किंवा मारण्याची भीती देखील दाखवू नये. असं करणे मात्र पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असेल, त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये समृद्धी, सुख, शांती येणार आहे असं समजलं जातं. त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे. तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय खूप शुभ मानले जाते. तसेच जेव्हा पण घरामध्ये मुंग्या निघतील तर त्या मुंग्यांना आपण पीठ किंवा साखर जरूर खायला द्यायची आहे. यामुळे लक्ष्मी माता देखील खूप प्रसन्न होत असते व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना यामुळे दिसतात. माणसाचे जीवन हे सुखमय देखील होत असते. त्यानंतर भुंगा, वसंत ऋतूंचे आगमन होताच भुंगे आपल्याला ठिकाणाहून बाहेर पडताना आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर गिरट्या चालू लागतात. तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे. घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ आहे. याचा अर्थ असा की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यात काही चांगली घडत नसेल तर भुंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल, यात काही वाद नाही. त्यानंतर आहे तर ते म्हणजे कासव. भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे. त्यामुळे कासव स्वतःचं खूप पवित्र असं प्राणी आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून घ्या की स्वतः श्रीकृष्णाचा घरामध्ये आगमन असते. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्री हरिविष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्री हरिविष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते. कारण श्री हरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नेहमी असते. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे हे देखील अतिशय अशुभ मानले जाते. कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अशांती निर्माण होते. घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर आर्थिक समस्या निर्माण होत असतात. अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते, घराची प्रगती होत नाही. यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये देखील कटुता उत्पन्न होते. त्यामुळे जर घरामध्ये कोळ्याचे जाळे झालेले असेल तर ते त्वरित आपण काढून टाकायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.